एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो ह्या फेमस डायलॉगचं रूपांतर ना आज हे असं झालं होतं की एक बूंद पाणी की किंमत आप क्या जानो. तर अजून उन्हाळा सुरूही नाही झाला, जानेवारी महिना संपलाही नाही, तेच आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला. सकाळी सकाळी पाणी गेलं होतं आणि असे थेंब थेंब पाण्याने बादली भरत होती. तर मागच्याच रविवारी आम्ही गावाला गेलो होतो. तर गावावरून आणलेला अजून तोच भाजीपाला पुरलेला आणि आज परत गावावरून छान असा भाजीपाला आला शेतातला ताजा ताजा. तर गावावरून कुणी आलं की असा वानवळा येतोच आणि त्यामध्ये माझे 4-5 दिवस असेच निघून जातात. माझी 4-5 दिवसाची भाजी घ्यायची वाजते. तर छान असं इथं माझ्या बहिणीकडून मला वानवळा आलेला आहे. तर तिने वांगे दिले आहे, लिंबू, तसंच घरची आळूची पानं, तसंच घरच्या पपया, असं भरपूर काय दिलं होतं. इथं शेपूची भाजी दिली होती, कढीपत्ता दिला होता, तसंच पालक पण दिली होती. तर आता आरामात माझे 2-3 दिवस तरी निघणार होते याच्यामध्ये. तर मस्त असा गवती चहा पण दिला होता घरचा. तर वरदला ना असा त्याच्या पप्पांनी ड्रॉ करून दिला भारताचा नकाशा आणि त्यामध्ये त्याला कलर भरायचे होते. तर मग मी त्याला असं इथं लाईन करून दिल्या, पण त्याने पप्पाकडूनच भरून घेतला आणि आता पाठीमागून तो करणार होता सेम तसंच पाहून. तर आज